पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात महिला आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दारूबंदी आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव, झरंडी, नेनेगाव, पहाडशिंगी, पिंपळखुटी, गोळेगाव, आलेगाव, अंधार सांगवी, पांडुर्णा, जाम आणि उंबरवाडी परिसरातील कथित अवैध दारू विक्रीविरोधात महिला आणि ग्रामस्थांनी आंदोलन केले. विषारी गावठी दारूसह देशी दारूच्या विक्रीला तत्काळ आळा घालावा आणि परिसरात दारूबंदी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी रस्त्यावर ठिय्या देत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या, अपघात, कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान आणि महिलांना होणारा त्रास वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची तक्रारही करण्यात आली. तसेच काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दारू विक्रेत्यांकडून कथित हप्ते घेतले जात असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. झरंडी या सावरगाव या सर्वच गावांमध्ये आम्ही अनेक दिवसापासून शासन दरबारी चांदणी पोलीस स्टेशनला निवेदन दिले की साहेब या ग्रामीण भागातले दारूबंदी करा, परंतु दारू बंद होण्याऐवजी दारूचं प्रमाण वाढतच आहे. आणि काय होत आहे, जे विषारू दारू आहे हातभट्टीवरची ती मिळते 10, 15, 20 रुपये गिलासानं. तर सर्वसामान्य नागरिक ती दारू पितात आणि त्याच्यामुळं घरी आल्यानंतर त्यांचे घरात कलह होतात, महिलांना मारहाण होते, महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जे पुरुष आहेत, पुरुष मंडळी 24-25 वर्षाचे मुलं आत्महत्या करत आहेत, कोणाचे ऍक्सिडेंट होत आहेत. जी माय माऊली 9 महिने पोटात गर्भात ठेवते तिलाच माहित आहे त्या जीवाचं महत्व काय आहे. असा उघड्यावरचा जीव जर इतक्या तात्काळ इतक्या कमी वेळात जर जात असेल तर याला हे सर्व शासकीय जे प्रशासनाचे जे ठाणेदार, चांदणी पोलीस स्टेशन किंवा जे अतिरिक्त हे भाग आहेत हे जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम दारू बंद झाली